आपला पुढचा टॉपिक सुरू होता फर्स्ट लेसनचा, तो आहे ॲडॅप्टेशन फॉर इंग्लिशन ऑफ फूड इन प्लांट्स. ओके, आपण प्लांटमधले म्हणजे वेगवेगळ्या जागेवर राहणारे ॲक्वेटिक प्लांट असो किंवा टेरेस्ट्रियल प्लांट असो, अशा वेगवेगळ्या प्लांट्समधल्या बॉडीमधले ॲडॅप्टेशन्स बघितले. ओके, कशासाठी? ते ज्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये राहतात तिथे त्यांना सर्वाईव्ह करता आलं पाहिजे म्हणून, जगता आलं पाहिजे म्हणून. ओके, पण आपण आजचं जे अदर ॲडॅप्टेशन बघणार आहे, ॲडॅप्टेशन फॉर इंग्लिशन ऑफ फूड, की ते त्यांचं फूड कसं इंजेस्ट करतात, म्हणजे अन्नग्रहण कसं करतात. ओके, याच्याशी रिलेटेड त्यांच्यातल्या ॲडॅप्टेशन्स आपण बघणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये मी 3 कॅटेगरीज तुम्हाला लिहून दाखवल्या आहे, ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक अँड इन्सेक्टिव्होरस. ओके, दीज आर द कॅटेगरीज ऑफ प्लांट्स विच आर डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ द न्यूट्रिशन. ओके, किंवा इंग्लिशन ऑफ फूड, की कशा प्रकारे ते अन्नग्रहण करतात. ओके, किंवा त्यांचं न्यूट्रिशन कशावर डिपेंड असतं, कशावरून ते न्यूट्रिशन मिळवतात, याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, त्यांच्या कॅटेगरीज बघितलेल्या आहेत प्लांट्सच्या. ओके, त्यांचं क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. तर हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, ऑटोट्रॉपिक प्लांट्स. ओके, त्यानंतर आहे हेटरोट्रॉपिक अँड इन्सेक्टिव्होरस प्लांट. ओके, या कॅटेगरीजचे नाव तुम्ही आधी सुद्धा ऐकलेले, आपण 6वीमध्ये पण ऑब्झर्व केलेलं आहे. ओके, आता काही प्लांट्स ऑटोट्रॉपिक तुम्हाला माहिती आहे, ते कंटेन द क्लोरोफिल, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. ओके, ही एक कॅटेगरी झाली ऑटोट्रॉपिक प्लांट्सची. त्यानंतर हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिकमध्ये 2 मी इथे तुम्हाला कॅटेगरीज दिलेल्या आहेत. एक आहे फंजाय. ओके, फॉर एक्झाम्पल फंजाय सारख्या. ओके, म्हणजे सॅप्रोफायटिक म्हणू शकतो आपण, सॅप्रोफायटिक. आणि दुसऱ्या असतात पॅरासायटिक. ओके, तर मी ते सॅप्रोफायटिक लिहून टाकते म्हणजे चांगलं बेटर होईल. सॅप्रोफायटिक. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी येते इन्सेक्टिव्होरस प्लांट्सची. इन्सेक्टिव्होरस म्हणजेच काय, की जे इन्सेक्ट कन्झ्युम करतात आणि त्याच्यावरती त्यांचं न्यूट्रिशन ऑब्टेन करत असतात. ओके, तर या कॅटेगरीज आपण बघितल्या. आता याच्यामधले एक्झाम्पल आपण बघूया. ऑटोट्रॉपिक तर तुम्हाला माहिती आहे, इन्सेक्टिव्होरस प्लांटबद्दल आणि या 2 कॅटेगरीजबद्दल आपण इथे बघणार आहोत. ओके, ऑटोट्रॉपिक म्हणजे ऑटोट्रॉपिक मीन्स दोज प्लांट विच prepare their own food by the process of photosynthesis. Okay, because they contain the chlorophyll. ठीक आहे, आता आपण इथे बघणार आहोत सॅप्रोफायटिक प्लांट्स बद्दल माहिती बघूया सगळ्यात. ओके, सॅप्रोफायटिक असतात फंजाय. ठीक आहे, म्हणजे कवक, आपण मराठीमध्ये म्हणतो याला कवक किंवा बुरशी म्हणतो. ठीक आहे, आणि यांच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रजाती असतात. ओके, तर तुम्ही बऱ्याचदा ही डायग्राम सुद्धा बघितली असेल, अशा प्रकारची डायग्राम. ब्रेड वगैरेवरती वाढलेली जी काही बुरशी आहे ती जर आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केली तर ती अशा प्रकारे काहीतरी तिचं स्ट्रक्चर दिसतं, जे की तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. सो फंगस इज द एक्झाम्पल ऑफ सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. ओके, ही सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन मिळवणारे जे ऑर्गॅनिझम आहे त्यांचं एक्झाम्पल आहे फंगस. ओके, सॅप्रोफायटिक का म्हटलं यांना, कारण हे काय करतात की जो पर्टिक्युलर गोष्टीवरती ते वाढतात. फॉर एक्झाम्पल चपातीच्या तुकड्यावर किंवा ब्रेडच्या पीसवरती तुम्ही बुरशी वाढलेली बघितली असेल, है ना. मग आता ती ब्रेडच्या पीसवरच का वाढते, कारण तिचे हे जे रूट्स असतात त्यांना आपण हायफी म्हणतो किंवा रायझोइड्स त्यांना म्हणत असतो. रूट लाईक स्ट्रक्चर असतं, ते त्यांचे खरे मुळं नसतात. ओके, पण झाडांच्या मुळांसारखं दिसणारं स्ट्रक्चर ते असतं. तर हे मुळं काय करतात, ते त्या ज्या पदार्थावर ते वाढत आहेत त्यांच्यावरती ते पेनिट्रेट करतात त्यांच्यामध्ये. ओके, आणि या रूट्सद्वारे काय करतात, ते जे काही त्यांच्यातलं न्यूट्रिशन आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट्स असो, प्रोटीन्स असो वगैरे वगैरे असे पदार्थ सक करतात. ठीक आहे, म्हणजे ॲब्सॉर्ब करून घेत असतात. आणि हे ॲब्सॉर्ब करताना मात्र काय करतात की त्याच्यावरती केमिकल रिलीज करतात. ओके, त्यांच्या स्वतःच्या बॉडीमधून निघणारे काही केमिकल्स तिथे ते रिलीज करतात आणि मग ते जे न्यूट्रिशन असतं याच्यामधलं ते वेगळ्या पदार्थांमध्ये कन्वर्ट होत असतं आणि मग ते कन्झ्युम करत असतात. ओके, अशा प्रकारे. तर या प्रकारचं जे काही न्यूट्रिशन ऑब्टेन करण्याची प्रोसेस आहे त्यांना म्हणतो आपण सॅप्रोफायटिक. ओके, सॅप्रोफाइट्स असं सुद्धा म्हणू शकतो. सो फंगस इज द एक्झाम्पल ऑफ सॅप्रोफायटिक प्लांट्स. ओके, सॅप्रोफायटिक प्लांट्सचं एक्झाम्पल आपण बघितलं की कसं न्यूट्रिशन ऑब्टेन करतात ते, की एखाद्या वस्तूवरती वाढतात, तिथे पेनिट्रेट होतात आणि त्याच्यातून शोषण करून घेत असतात. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजे अशा वनस्पती, फॉर एक्झाम्पल मी ते डॉडरचं लिहून दिलेलं आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघून तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, डॉडर प्लांट, कस्क्युटा. ओके, तर पॅरासायटिक
या कशा असतात, पॅरासायटिक आहे. पॅरासायटिक म्हणजे काय की ते दुसऱ्यांच्या शरीरामध्ये वाढतात. ओके, न्यूट्रिशनसाठी त्यांना म्हणतो आपण पॅरासायटिक. आता यांना पॅरासायटिक का म्हटलेलं आहे ते मी सांगते तुम्हाला. येलो वायर लाईक स्टेम, आता यांच्यातले आपण ॲडॅप्टेशन बघणार आहोत. ठीक आहे, येलो वायर लाईक स्टेम त्यांचं असतं. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, जे काही जंगलातले किंवा जिथे रिकामी जागा असेल अशा ठिकाणी जे झाडं वाढलेले असतात तिथे तुम्ही बऱ्याचदा असा येल्लो कलरचा वायर सारखा वेल त्या झाडावरती पूर्ण पसरलेला बघितला असेल. ठीक आहे, लीफलेस असतो, त्याला लीव्स नसतात. ओके, फक्त असं येल्लो कलरच्या वायर सारखं त्याचं स्टेम असतं, वेल असतो एक प्रकारचा. त्याला आपण मराठीमध्ये अमरवेल पण म्हणतो. ठीक आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल. तर हे येल्लो वायर लाईक स्टेम कशासाठी असतं त्याचं, कारण ते दुसऱ्या प्लांटवरती, ठीक आहे, दुसरं जे झाड आहे त्याच्यावरती ते वाढत असतं, त्याच्यावरती ते गुंडाळलेलं असतं. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात. आणि येल्लो वायर लाईक स्टेम, हे वायर लाईक स्टेम का असतं त्यांचं, की दुसऱ्या होस्ट प्लांटच्या बॉडीवरती वाढण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर लीफलेस असतात ते. ऑब्विसली दे आर पॅरासाइट. पॅरासाइट मीन्स हेट्रोट्रॉफिक. ते क्लोरोफिल कंटेन करत नाही म्हणून ते स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे त्यांना लीफ नसतातच. ओके, त्यानंतर आहे हॅज हॉस्टोरियल रूट्स टू सर्व द न्यूट्रिएंट्स फ्रॉम होस्ट प्लांट. ओके, हे एक महत्त्वाचं यांच्यातलं ॲडॅप्टेशन आहे की यांना हॉस्टोरियल रूट्स असतात. हॉस्टोरियल रूट्स म्हणजे काय, एखादं वेल आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही मनी प्लांट बघितला असेल बऱ्याचदा. मनी प्लांटला अशा वेलीवरती अचानक वाढलेले काही रूट्स दिसतात, रूट लाईक स्ट्रक्चर दिसतं, व्हाईट तुम्ही बघितलं असेल कधीतरी. ठीक आहे, तर यांना म्हणतो आपण हॉस्टोरियल रूट्स. हॉस्टोरियल रूट्स म्हणजे काय की जे दुसऱ्या प्लांटच्या बॉडीमधून पोषण जे आहे, न्यूट्रिएंट्स सब करून घेण्यासाठी, ॲब्सॉर्ब करण्यासाठी यूज होतात, त्यांना म्हणतो आपण हॉस्टोरियल रूट्स. ओके, जे रिअल रूट्स असतात झाडाचे त्यांच्यापेक्षा यांचं जे फंक्शनिंग असतं, काम असतं, ते थोडंसं डिफरंट असतं. ओके, सो दे हॅव हॉस्टोरियल रूट्स टू सर्व द न्यूट्रिएंट्स फ्रॉम होस्ट प्लांट. आता होस्ट प्लांट म्हणजे कोणतं झाड, ज्याच्या बॉडीवरती ते वाढत आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे झाड जे आहे याच्यावरती डॉटर प्लांट वाढतो आहे. ठीक आहे, तर हे झाड काय झालं त्याच्यासाठी, होस्ट प्लांट. ओके, ज्याच्या बॉडीवरती ते डिपेंडंट आहे न्यूट्रिशनसाठी, त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, होस्ट प्लांट. ठीक आहे, त्यानंतर विच पेनिट्रेट्स इनटू द कंडक्टिंग व्हेसल्स ऑफ होस्ट प्लांट. आणि हे हॉस्टोरियल रूट्स काय करतात, हे जे झाड आहे याचे जे कंडक्टिंग टिश्यू आहे, कंडक्टिंग टिश्यू किंवा कंडक्टिंग व्हेसल, कंडक्ट म्हणजे वाहून नेणारे आणि व्हेसल्स म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर. जसं आपल्या बॉडीमध्ये रक्तवाहिन्या असतात. ओके, आणि त्यामधून रक्त वाहिलं जातं म्हणून आपण त्यांना म्हणतो ब्लड व्हेसल्स. ओके, म्हणजे ब्लड वाहून नेणारे ट्यूब्स. तशाच प्रकारे प्लांट्सच्या बॉडीमध्ये पण दोन प्रकारचे ट्यूब्स असतात, व्हेसल्स असतात. एक असते फ्लोएम, एक असते झायलम. यांची नावं आपण आधी पण ऐकली असतील किंवा नवीन असतील तर बघून घ्या. जसे आपल्या बॉडीमध्ये ब्लड व्हेसल्स असतात तसे प्लांट्सच्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या व्हेसल्स असतात, झायलम आणि फ्लोएम. झायलम ज्या असतात त्या काय वाहून नेतात, पाणी आणि मिनरल्स. ओके, पाणी आणि खनिजे वाहून नेतात. आणि फ्लोएम जे असतात, फ्लोएम ज्या व्हेसल्स असतात त्या फूड मटेरियल वाहून नेण्याचं काम करतात. ओके, प्लांट्सच्या बॉडीमध्ये त्यांचं फूड मटेरियल वाहून इकडे या पार्टचं त्या पार्टला, कारण अन्न तयार होत असतं लिव्हजमध्ये, ते इतर प्रत्येक पार्टला पुरवणं महत्त्वाचं असतं. तर त्याच प्रकारे ते अन्न जे असतं ते फ्लोएमद्वारे कंडक्ट केलं जात असतं, वाहून नेलं जात असतं. ठीक आहे, आणि झायलमद्वारे पाणी आणि जे काही मिनरल्स असतात जे सॉईलमधून मिळालेले असतात ते वाहून नेण्यासाठी. तर या दोन प्रकारच्या कंडक्टिंग व्हेसल्समध्ये काय करतात, हे हॉस्टोरियल रूट्स पेनिट्रेट होतात. पेनिट्रेट होणं म्हणजे काय, शिरणे. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर व्हेसल्समध्ये ते एंटर करतात त्यांचे रूट्स आणि तिथून न्यूट्रिएंट्स सक करून घेत असतात. ओके, तर आपण डॉटर प्लांटमधले ॲडॅप्टेशन्स बघितले. हे ॲडॅप्टेशन कशासाठी दिसून येतात डॉटर प्लांटमध्ये, फॉर इंगेशन ऑफ फूड. ओके, हे एक्झाम्पल बघितलं आपण पॅरासायटिक प्लांट्सचं. ओके, पॅरासायटिक म्हणजे काय की जे दुसऱ्यांच्या बॉडीवरती वाढतात त्यांना आपण म्हणतो पॅरासायटिक. ओके, यानंतर आपण बघणार आहोत इन्सेक्टिव्होरस प्लांट. ठीक आहे, इन्सेक्टिव्होरस प्लांटचं एक्झाम्पल आहे व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा आणि काय म्हणतो आपण पिक्चर प्लांट. ठीक आहे,
ड्रॉसेराला सन ड्यू पण म्हटलं जात असतं आणि त्याचं जे स्ट्रक्चर असतं थोडंफार ते अपीअरन्स त्याचा असं असतं. ठीक आहे, आपण बघूया व्हिनस फ्लायट्रॅटबद्दल माहिती. व्हिनस फ्लायट्रॅट उदाहरण आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट्सचं. जनरली प्लांट्सला रूट्स असतात, प्रत्येक प्लांटचे जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर, आणि मातीमधून त्यांना वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिळत असतात. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ओके, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. पोटॅशियमला के असं त्याचं सिम्बॉल आहे. ओके, तर हे जे आहे हे घटक यांना मातीतून मिळत असतात प्रत्येक प्लांटला, आणि प्रत्येक प्लांटला यांची गरज पण असते त्यांच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी. ठीक आहे, तर हे जे प्लांट्स आहेत जसं व्हिनस फ्लायट्रॅट वगैरे हे काही प्लांट्स आपण बघितले तर हे काय करतात, हे न्यूट्रिएंट्स मिळवण्यासाठी ते डिपेंड असतात इन्सेक्टवर. इन्सेक्ट म्हणजेच काय, कीटक. ओके, कीटक छोटे छोटे जसं मधमाशी झाली, मच्छर किंवा अजून काय फुलपाखरू वगैरे. ओके, यांना आपण इन्सेक्ट म्हणतो. तर हे प्लांट्स काय करतात, त्या इन्सेक्टला खाऊन कन्झ्युम करून काय करतात, त्यांचे हे न्यूट्रिएंट्स मिळवत असतात आणि स्वतःची वाढ करतात. म्हणून आपण त्यांना म्हणतो इन्सेक्टिव्होरस प्लांट, कारण ते इन्सेक्ट कन्झ्युम करतात. ओके, इथे तुम्हाला डायग्राम पण दिलेली आहे व्हिनस फ्लायट्रॅटची. आणि या झाडांचा अपीअरन्स प्रत्येकाचा असा असतो की जेणेकरून त्यांच्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होत असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हिनसची डायग्राम दाखवलेली आहे, त्याचे असे ट्रॅप्स असतात. ओके, आणि हे ट्रॅप्स जे असतात त्यांना काटेरी आउटर लाइनिंग असते. ठीक आहे, जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसते त्या प्रकारे. हे ट्रॅप्स ॲक्च्युली ओपन असतात. ओके, आणि ते ओपन असल्यामुळे काय, ते फुलांसारखं त्यांचा थोडासा अपीअरन्स दिसतो, ते फुलांसारखे दिसतात. म्हणून इन्सेक्ट जे असतात जसं मधमाशी, फुलपाखरू हे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. ओके, आणि तिथे जाऊन बसल्यानंतर, इन्सेक्ट येऊन बसल्यानंतर काय होतात, हे ट्रॅप्स क्लोज होऊन जातात. ओके, आणि जो काही इन्सेक्टमध्ये अडकून जातो तो त्यांच्याद्वारे काय केला जातो, इन्व्हेस्ट केला जात असतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय करतात, त्यांचं न्यूट्रिशन मिळवत असतात. ड्रॉसेरा प्लांटबद्दल जर बघायचं झालं तर ड्रॉसेराचं जनरली अशा प्रकारे यांचे स्ट्रक्चर असतं या प्लांटचं. ओके, आणि इथे जे असतात इथे छोटे छोटे असे ड्यू लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, अशा प्रकारे यांचं स्ट्रक्चर असतं. काहीसं ऑरेंज, पिंकिश, किंवा त्यांना फ्रॅग्रन्स पण असतो. जसं फुलांना सुवास असतो आणि त्या वासामुळे इन्सेक्ट त्या फुलाकडे अट्रॅक्ट होत असतात, तसाच काहींचा यांचा अपीअरन्स असतो. ओके, आणि हे जे इथे मी जे काही स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे हे दिसतं सन ड्यू सारखं, म्हणजे दवबिंदू बघितले आहेत तुम्ही, झाडांवर दवबिंदू असतात. ठीक आहे, तर त्याप्रमाणे हे दिसतात. म्हणून यांचा अपीअरन्स जो असतो हे फुलांसारखे दिसतात. त्यामुळे इन्सेक्ट याच्याकडे अट्रॅक्ट होतात, एखादा इन्सेक्ट याच्यावर जातो. ठीक आहे, आणि गेल्यानंतर काय होत असतं, इथे जो स्टिकी पदार्थ असतो, चिकट पदार्थ असतो या प्लांटवरती. ओके, आणि त्या चिकट पदार्थामुळे तो तिथे चिकटून बसतो आणि मग हे काय करतात, अशा प्रकारे रोल्ड अप होऊन त्याला एनगल्फ करून घेतात. ओके, त्यानंतर पिचर प्लांटची डायग्राम सुद्धा तुम्ही बघितली असेल सहावीमध्ये, काही अशा प्रकारची डायग्राम असते. ओके, इथे बघितलं असेल तुम्ही असा. तर हे पण काय आहे, पिचर प्लांट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इन्सेक्टिव्हरस प्लांट विच कन्झ्युम्स द इन्सेक्ट फॉर देअर न्यूट्रिशन. ओके, तर आपण या टॉपिकमध्ये बघितलं की ॲडॅप्टेशन फॉर इंगेशन ऑफ फूड इन प्लांट्स, की फूड ऑब्टेन करण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झालेले असतात. तर मी तुम्हाला सॅप्रोफायटिकचं उदाहरण दिलं, फंगस, की फंगसला काय असतात, हायफी असतात. ठीक आहे, रूट लाईक स्ट्रक्चर असतं. हे रूट लाईक स्ट्रक्चर काय करतं, एखाद्या पदार्थामध्ये शिरतं आणि तिथून न्यूट्रिशन सक करून घेत असतं. सो दिस इज द ॲडॅप्टेशन इन सॅप्रोफायटिक प्लांट्स फॉर इंगेशन ऑफ फूड. ओके, त्यानंतर पॅरासाइटिक प्लांटमधलं एक्झाम्पल बघितलं आपण, डॉडरला काय काय असतात, हॉस्टोरियल रूट्स असतात, त्यांचं काय म्हणतो आपण न्यूट्रिशन सक करून घेण्यासाठी. त्यानंतर अजून काय बघितलं त्यांच्यामध्ये पर्टिक्युलर, की ते लीफलेस असतात, कारण ते स्वतःचं तयार करतच नाही तर त्यांना लीव्हची गरज पडत नाही. ओके, आणि त्यांचं स्टेम पण येल्लो असतं बिकॉज दे डू नॉट कंटेन द क्लोरोफिल. ओके, त्यानंतर आपण बघूया इन्सेक्टिव्होरसच्या बॉडीमधले पण मी तुम्हाला ॲडॅप्टेशन सांगितले, की त्यांच्या बॉडीमध्ये इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांचा जो अपीअरन्स असतो तो फुलासारखा असतो, म्हणजे त्यांना वास पण असू शकतो फुलांसारखा, किंवा त्यांचं दिसणं जे असतं एखाद्या फुलासारखे ते अपीअर होत असतात, दिसत असतात, त्यामुळे इन्सेक्ट त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. त्यानंतर त्यांच्या बॉडीवरती चिकट पदार्थ असतो. ठीक आहे, हे पण त्यांच्यातलं ॲडॅप्टेशनच आहे. आणि ह्या चिकट पदार्थामुळे काय होतं, की इन्सेक्ट त्यांच्या अंगावरती चिटकून बसतो. ओके, म्हणजे हे काय आहे, ॲडॅप्टेशन फॉर इंगेशन ऑफ फूड. ओके, कळतंय तुम्हाला.
तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक आज बघितलेला आहे. इथे तुम्ही नोट्स बनवायच्या आहे टॉपिकच्या आणि तुमच्या वहीत लिहायच्या आहेत.